तर भावांनो नमस्कार. आणि मी आहे आता नांदगाव रोड, नांदगाव संभाजीनगर रोडला. हे बघा असं रस्ता आहे तो संभाजीनगर रोड आणि नांदगाव रोड. लई खराब रस्ता आहे बघा. या खराब रस्त्यानं टायर ठिकाणात गाड्याचं मेंटेनन्स निघायला लागले मरणाचं. जे नाही ते असं म्हणजे खूपच गोष्टी वाढायला लागल्या. लई त्रास होतोय मरणाचा, तसं नाही तसा या रस्त्याचा. आणि रमेश पण आलेला आहे पूर्ण बघा. नवनाथ आपली वाघीण पुढं थांबलेली बघा. 16 टायर बघा. हे आहे आपली वाघीण 16 टायर. इथं थांबलो तर त्यांचं विषयी थांबलेत, कारण त्यांची गाडी दुसऱ्याची ठोकली म्हणतात थांबली, पोटानं झालेत म्हणून. तर भावांनो, जय राज हॉटेल पैलवान ढाबा म्हणजे नांदगावच्या घाटाच्या खाली. इथं काय झालं आहे, ही आपली हरळीची गाडी, आपलं लिंबाची वाडी. विषय असा आहे की ही गुजराती गाडी, हे गुजरातीवाला त्या घाटामध्ये मागून येऊन ठोकला आहे. हे बघा, आपल्या हरळ्याचं बरंच नुकसान केलं आहे त्यांनी. बरं नुकसान करू दे, आता सगळे मालकाचं आहे, त्याचा विषय नाही. पण त्याचं नुकसान काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे. ते मग ते 1 रुपया देणार नाही, मग तेच धमकी देतं या गुजराती. हे बघा जेसीबी म्हणजे हे बघा एवढं जाड असून हे मध्ये गेले बघा. हे बघा म्हणजे हे बरंच नुकसान केलं. हे जाळी गेली, हे असं पहा फळकं गेलं मध्ये. ओके, आणि ही गाडी इथे ह्याने झालं घाटामध्ये. तेव्हा तिकडं समोर घाट आहे, ते नांदगावचा घाटमध्ये, तिकडं मागून येऊन ठोकलाय. आणि पुन्हा घाटातून हे आपल्याच ड्रायव्हरांनी, तिन्ही गाड्याच्या किनार ड्रायव्हरनी इथपर्यंत त्याला आणलं. आणि तो ह्यांच्या बरोबर बसला इथं, पैसे देत नाही ना असं तसं म्हणजे. आणि त्याचं बी नुकसान झालं नाही असं नाही. हो काय त्याचं हे बघा. आणि जर ह्याच्यामध्ये ह्यांचं नुकसानीचं काही बी असू द्या, आणि जर ह्याच्यामध्ये जर एखादं जर समोर जास्त मार लागला असता, ठोकला असतं, मेलं असतं, तर म्हणजे हे किती महागात पडते. आणि हा बाई हे 3 वाजल्यापासून इथं हेपला हाणतात बघा. हे बॉडी बिल्डर आमचे, पलीकडचे 2 नंबर बॉडी बिल्डर, आणि सगळ्यात 1 नंबरचे बॉडी बिल्डर तेव्हा ते. मग हे आहेत जरा मार खायच्या मापातले. हे आमचा दीपा नवनाथ बी काय, हे तर सगळ्यातलाच भारी बॉडी बिल्डर आहे. हा 2 टोल बाजूला खतम. आणि हे बघा विषय असा आहे, त्या गाडीची ड्रायव्हर होता बघा, त्या गाडी पैसे जाऊन उभं राहिलेत. त्यांना वाटतं हे हानते ना, पण आम्ही बी ड्रायव्हर आहेत, आम्ही त्याला मारत नाहीत काय नाही, त्याला तेच बोललो. आणि त्याला असं वाटतंय की त्याला असं वाटतं की आम्ही मारतो, त्याला कोणी मारलं नाही काही नाही. तरी पण देव मला मारू नका ना असं आणि तसा विषय चालू आहे त्याचा. त्याला मारलेला नाही काही नाही. भैया काय होत आहे रे? हाँ मेरे घर से देता हूँ बस. हाँ मेरे घर से पगार से देता हूँ. मेरे घर पे मेरे पापा को बोलता हूँ, कॉल करके 2000 दिलाता हूँ. हाँ. आपको मैं 6000 देता हूँ बस. एक बार घ्या बरं, बघितलं 2000 पगार में देता हूँ. घ्या बरं देव चलो देव. कितना बड़ा 6000. वो बोला 7000. वो मेरे पापा को आपके सामने कॉल करके मंगवाता हूँ बस. जाऊ दे देऊ दे, काय अडचण नाही. दोघे एडेन तरी जाणार तुम्ही बी. हाँ भैया, हाँ भैया देव उसको. हाँ साथ में भी जाओ, कोई टेंशन नहीं. तुमको कुछ बोला ड्राइवर कोई तो मेरे को फोन करो, मेरा नंबर लेके जाओ. बोला ना. आहे तिथे गाडी ठोकाठोकी झाली, त्या मग थांबलो. ते गाडी घासाघाशी झाली हो. होय ठीक आहे, ते चालेल. आपल्या गाडीला
आपल्याला पाहुण्याची गाडी आहे. बघा तुम्हाला बिगत आली का बघा. ए भैया आली का देखो दे. ए भाईजान अरे ते वरच बघत नाही ना. त्याची मुंडी जर हलवा. हा आता काय सांगतो आपलं काय मला सेट होतो गाडी बस सोडा. तात्या काय बोल नका त्यांना. जाऊ द्या आता जाऊ द्या. ए बोलू नका. होय यार चालला तो रे. तर ते मिटवलं त्यांचं. नाही ह्यांचं मिटत नव्हतं. ही भरती मारामारी केली असते यांनी. हां त्यांचं मिटवलंय. आणि आता मी पण निघतोय. रमेश पण निघायला लागले. ते नवनाथ आणि ते पण. आपण बी ड्रायव्हर आहे. मी आलो लवकर. त्यांचं आपण जिकडे तिकडे करून टाकलं. आणि आता त्यांना पाठवून द्यायला लागलं. ही पोरं येत होती. पोरं इकडून झाली चूक. आता चूक कोणाकडनं पण होत असते. म्हणून त्यांना आता त्यांचं ते 5-6 हजारात मी ठेवले. त्यांना नुकसान भरपूर झाले 20 हजाराचं. काय असतं झालेल्या गोष्टी चाललेल्या असतात. काय बोलू नका भैया. क्या करने का घाट में गाड़ी चलाने के बाद थोड़ा आराम से चलाने का. आराम से आ रहा है भाई. कौन उल्टे करता है इस भाई को पूछो कितना आराम से आ रहा था. हाँ आराम से आ रहा है. हाँ कुछ ये करने का नहीं है. टेंशन मत लो तुम. जाओ चल चल चल. क्योंकि ब्रेक फेल हो गया. हम क्या करें. नव्या दादा चला. येतो हरळे. तर निघालोय आता. ते पोरं पण वाट लावले. मी पण निघालोय. आणि बघा यांचं नुकसान झालंय. याचं ब्रेक न लागल्यामुळं ह्याचं टायर पण एक फुटलं आहे. टाकी पण डिझेलची फुटली बघा. भरपूर नुकसान झालंय. आणि गाडी पण 2-3 गाड्या ठोकत आली. असं नुकसान होऊ नये. कोणी पण असू द्या. कोणाचंच असं नुकसान होऊ नये बघा. हे नुकसान होणं म्हणजे अवघड आहे. 100%च अवघड आहे ही गोष्ट. तर चला भावांनो निघालोय आता. हा ब्लॉग मोठा व्हायला लागला आहे. इथंच शेवट करतो. आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.